नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, एका साध्या पेन्सिलीकडून आपण आयुष्याचे किती मोठे धडे शिकू शकतो यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? होय, डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या प्रेरणादायक पुस्तकात जितकी हार व्हा तयार पेन्सिलीकडून शिका या 23व्या प्रकरणात ते सांगतात की सुखी जीवनाचे 5 अमूल्य नियम जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेन्सिल आपल्याला गुणवत्ता, चुका सुधारण्याची तयारी, आत्मा व चरित्राचे महत्त्व, जबाबदारी आणि अंतर्मनातील शक्ती यासारख्या जीवनाच्या मूलभूत मूल्यांची शिकवण कशी देते। जर तुम्हाला खऱ्या अर्थाने दृढ, शक्तिशाली आणि यशस्वी व्हायचं असेल तर हे 5 नियम तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील। चला तर मग जाणून घेऊया सुखी जीवनाचे 5 नियम एका साध्या पेन्सिलच्या दृष्टिकोनातून। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे मोटिवेशनल विषय मी आपणापुढे आणत असतो। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। पेन्सिलीकडून शिका सुखी जीवनाचे 5 नियम। पेन्सिलचा शोध लावणाऱ्याने तिला पाकिटात बंद करण्यापूर्वी सांगितले, मी तुला जगात पाठवण्यापूर्वी 5 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। या 5 गोष्टी कधीही विसरू नकोस। तू जगातील सर्वश्रेष्ठ पेन्सिल म्हणून ओळखली जाशील, कारण तू जगात अनेक महान कामे करशील, पण त्यासाठी तुला स्वतःला इतरांच्या हातात सोपवावे लागेल। तुला वेळोवेळी सोलण्यात येईल, तुला यामुळे खूप वेदना होतील, पण तुझी गुणवत्तासुद्धा समोर येईल। तू त्यानंतर सर्वोत्तमपणे काम करू लागशील। स्वतःकडून झालेल्या चुका सुधारण्याची तयारी ठेव। तुझ्या सर्वात महत्त्वाचा भाग आत असेल हे नेहमी लक्षात ठेव। तू कोणत्याही स्तरावर चालशील, पण स्वतःच्या खुणा ठेवत जा। परिस्थिती कशीही असो, लिहिणे सोडू नको। मित्रांनो, पेन्सिलीने एक सर्वश्रेष्ठ पेन्सिल व्हायच्या ध्येयाला नमन करून या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले आणि संकल्प करून डब्यात गेली। हे नियम स्वतःवर लावून करून पहा। त्या पेन्सिलीच्या ठिकाणी स्वतःला ठेवा आणि श्रेष्ठ व्यक्ती बनण्याचे नियम शिका। आता पाहूया एक एक नियम थोडक्यात। पहिला नियम, तुम्हाला जगात अनेक मोठी कामे करायची आहेत, खूप यश मिळवायचे आहे, पण त्यासाठी देवावर विश्वास ठेवावा लागेल आणि इतरांना आपल्या गुणांनी प्रभावित करावे लागेल। आपल्या गुणांनी त्यांच्या जीवनात सहाय्यक बदल घडून आणावा लागेल। इतरांच्या सेवेत स्वतःला सोपवावं लागेल। दुसरा नियम, वेळोवेळी तुमच्यासमोर कठीण अडचणी येतील, पेन्सिलीसारखे तुम्हाला सोलले जाईल, तुमचा देखील घाम आणि रक्त वाहू लागेल, तुम्हाला सुद्धा वेदना होतील, पण या सर्वांचा सामना करावा लागेल। एक दृढ आणि शक्तिशाली व्यक्ती होण्यासाठी हे गरजेचे आहे। तिसरा नियम, तुमच्याकडून जी चूक होईल ती सुधारण्याची क्षमता अंगी असणे। आणि चौथा नियम म्हणजे तुमचा सर्वात महत्त्वाचा भाग तुमच्या आतमध्ये आहे। तुमचा आत्मा, तुमचे चरित्र, तुमचे मन या गोष्टी सर्वात अनमोल आहेत आणि त्यामुळेच तुमची प्रशंसा होईल। शेवटचा आणि 5वा नियम, कसल्याही परिस्थितीत जीवन जगावे लागेल, कुठेही जीवन जगावे लागेल, त्या ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवा। परिस्थिती कशीही असो, पूर्ण शक्तीनिशी तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळा। पेन्सिलीच्या या लहानशा गोष्टीत जीवनाचे सार सामावलेले आहे। या नियमांपैकी एक नियम जरी तुमच्या जीवनात उतरला तर समजा की एक पायरी तुम्ही पार केलीत। जीवनात बदलण्यासाठी भल्या मोठ्या शास्त्रांची गरज नक्कीच नाही। एखादी छोटीशी गोष्ट तुमच्या जीवनाला केव्हा स्पर्श करेल हे तुम्हाला कळण्यासुद्धा नाही। तर मित्रांनो, एक साधीशी पेन्सिल आपल्याला शिकवते सुखी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठीचे 5 अमूल्य नियम। स्वतःमध्ये गुणवत्ता राखा, चुका स्वीकारा आणि सुधारण्याची तयारी ठेवा। तुमचा खरा आत्मा म्हणजे तुमचं मन आणि चरित्र आहे हे ओळखा। कठीण परिस्थितीत सुद्धा टिकून राहा आणि शेवटी स्वतःवर असलेली जबाबदारी पक्कीपणे
स्वीकारा. ही शिकवण म्हणजे केवळ प्रेरणा नाही तर एक जगण्याची दिशा आहे. डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार व्हा तय्यार या पुस्तकातून घेतलेले हे नियम तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणले तर तुम्ही सुद्धा बनू शकता श्रेष्ठ, दृढ आणि शक्तिशाली व्यक्ती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा कुठल्या नियमातून मिळाली. आणि हो, अशाच प्रेरणादायक विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जीवन सुंदर आहे जेव्हा तुम्ही त्याकडे पेन्सिलसारख्या दृष्टिकोनातून पाहायला शिकाल. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या मोटिवेशनल व्हिडिओत. धन्यवाद.